मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आरक्षण देण्याची इच्छा आहे, मात्र फडणवीसांचा त्यांच्यावर दबाव असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता आणि त्याला आता देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत निर्वाणीचं उत्तर दिलंय आणि त्यावर जरांगेंनी सुद्धा पलटवार केलाय। त्यामुळे मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं शाब्दिक युद्ध आता आणखी टोकदार बनलंय। पाहूयात याच बाबतचा हा विशेष रिपोर्ट। शिंदे साहेब देतील आरक्षण, फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतं का? मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल, मी राजकारणाचा संन्यास देईल। याचाच अर्थ असं वाटतं की 100% याच्यामध्ये दोष त्यांचा। मला याची कल्पना आहे की जरांगे पाटलांचं माझ्यावर विशेष प्रेम आहे। जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती। मनोज जरांगेंच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस काही पहिल्यांदाच नाहीयेत। याआधीही मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर खरपूस भाषेत टीकास्त्र सोडलंय। अंतरवाली सराटीत लाठीमार झाला, त्याचंही खापर जरांगेंनी फडणवीसांवर फोडलं। तेव्हापासूनच जरांगेंची फडणवीस यांच्यावर वक्रदृष्टी आहे। यावेळी मात्र जरांगेंनी मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला। आरक्षण देण्याची मुख्यमंत्री शिंदेंची इच्छा आहे, मात्र फडणवीसांचा त्यांच्यावर दबाव असल्याचं जरांगे म्हणाले होते। त्याला आता फडणवीसांनी थेट निर्वाणीचं प्रत्युत्तर दिलंय। शिंदे साहेब देतील आरक्षण, फडणवीस साहेब देऊ देत नाहीत वाटतं का? प्रचंड दबाव, अजित पवारांना तर बोलणं देत नाहीत। पण एकूण जे अंदाज आहे ना, ते अंदाज असाच आहे की देवेंद्र फडणवीस जाणून बुजून मिळू देत नाही मराठ्यांना आरक्षण, आणि त्याचे फळ भोगावं लागणार। शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील देईल। जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती। त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतायत असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना असं उत्तर दिल्यावर मनोज जरांगेंनीही त्यावर तिरकस भाष्य केलं। जे तुम्ही गणित मानलं ना, तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका तुम्हाला 2024 ला बसणार आहे। राहू द्या लक्षात मनोज जरांगेचा शब्द, तुम्ही सगळ्यात मोठा तुमच्या आयुष्यातला, जिंदगीतला सगळ्यात मोठा पश्चाताप तुम्हाला तेव्हा असणार आहे। कारण तुम्ही केलं पण अर्धवट केलं, आणि त्या अर्धवटमुळं लोकांच्या मनात प्रचंड रोष आहे। आमच्या पोराच्या नोंदी सापडायला लागल्यात, तुम्ही बोगस नोंदी रद्द करा म्हणून त्या भुजबळात तुम्ही सांगितलं फडणवीस साहेब की तू मन रद्द, बोगस नोंदी आहेत त्या 57 लाख रद्द करा। पटतं तुम्हाला? तुम्हाला पटतं? आमच्या पोटावर फायदा याला? किती वाईट वागताल तुम्ही माझ्या मराठा संघ। मराठ्यांविषयी जातीवाद असणारे, जातीनं बरबाडलेले, ते जातीवादाच्या विचारानं बरबाडलेले अधिकारी तुम्ही आणले ना, आम्हाला मारायला लावलं त्या अधिकाऱ्यांच्या हातानं, ताकदीनं त्यांनी मारलं, बंदुकीच्या दस्ते डोक्यात घातलेत। होतंय का फडणवीस साहेब तुम्हाला सहन आहे? तुमचे लोक का बोलायला लागले मला? काय कारण आहे ते? कोकणातले नेते बोलतात, ते दरेकर बोलतात, काय कारण आहे यांचं? यांना काही बोललो आम्ही? तुम्ही सांगितल्याशिवाय बोलतात काय? तुमच्या सत्तेतले लोक नाही का? छगन भुजबळ कोणाच्या सत्तेतला आहे? चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, विखे पाटील, हे कोण आहेत? फडणवीसांच्या उत्तरावर मनोज जरांगेंनी प्रश्नांची सरबत्ती केली। असा हा सवाल जवाबाचा सिलसिला सुरू असताना विरोधकांनीही आरोपांच्या घोड्याला गंगेत न्हाऊ घालण्याचा प्रयत्न केला। ते जे काही बोलतात ते देवेंद्र फडणवीस, ते सबसे खोटं बोलतात। इकडे जे ॲडव्होकेट जनरल आमचे होते कुंभकोणी, त्यांनी सांगितलं की मला देवेंद्र फडणवीस सांगत होते की मराठ्यांची बाजू तुम्ही कोर्टात मांडायची नाही, हे कुंभकोणी सांगायचे। तुम्हाला आरक्षणाचा वाद चिघळून महाराष्ट्र तुम्हाला लुटायचं होतं। एक जमाना था लोग उनकी बात सुनते थे, लेकिन 5 साल से देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र की राजनीति से पूरी तरह से आउट हो गए। उनको कोई वजूद नहीं, वो क्या बोलते हैं, क्या करते हैं, कहाँ जाते हैं, किससे मिलते हैं, लोग गंभीरता से नहीं लेते, उनके लोग भी नहीं लेते। विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक कामाला लागलेत। त्यातच मनोज जरांगे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक महायुद्ध रंगले। त्यामुळे जरांगेंनी उमेदवार उभे करण्यासाठी 29 ऑगस्टचं अल्टिमेटम दिल्याच्या पार्श्वभूमीवर
ही लढाई आणखी टोकदार बनणार एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.